आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील अर्थमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी या पाठावरील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे खूप इम्पॉर्टंट असे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचा आज घेतलेला प्रश्न आहे की On the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular shapes. तर इथे आपल्याला दिलेलं आहे की पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती जागेमध्ये आपल्याला झाडे लावायची आहेत। समजा आपल्याला अशा त्रिकोणाकृती जागेत झाडे लावायची आहेत। पहिल्या रांगेत इथे आपल्याला एक झाड दिलेले आहे, त्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये 2 झाडे, तिसऱ्या रांगेमध्ये अशी 3 झाडे, याप्रमाणे आपल्याला झाडे लावत गेल्याच्या नंतर एकूण फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रॉज। तर आपल्याला 25व्या रांगेतील झाडांची संख्या इथे शोधायची आहे। म्हणजे इथे आपल्याला 25व्या रांगेतील झाडे शोधायची आहेत, म्हणून आपल्याला n बरोबर इथे 25 घेता येईल। त्यानंतर आपल्याला इथे टोटल नंबर्स आलेले आहेत, म्हणजे आपल्याला इथे SNचा फॉर्म्युला वापरायचा आहे। SNचा फॉर्म्युला म्हणजे आपल्याकडे कोणता आहे ते आपण पुढे वापरूच। SNचा फॉर्म्युला वापरायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय आहे की पहिल्या रांगेत एक झाड आहे, म्हणजे आपल्याला जी काही आपली श्रेणी तयार होईल आपण ती श्रेणी आता इथे लिहून घेऊ। म्हणजे पहिल्या रांगेत एक झाड, दुसऱ्या रांगेत 2 झाडे, तिसऱ्या रांगेत 3 झाडे, असे करत आपण 25व्या रांगेतले आपल्याला झाडे इथे काढायचे आहेत। मग इथे आपल्याला A बरोबर 1 भेटत आहे। प्रत्येक रांगेमध्ये जे काही फरक आहे तर 1-1चा फरक दिसत आहे, म्हणजे आपल्याला कॉमन जे काही आपला डिस्टन्स आहे, डिफरन्स आहे, तो आहे 1 आणि n बरोबर घ्यायचे आहेत 25। टोटल नंबर विचारलेले आहेत, मग टोटल नंबर असल्यामुळे आपल्याला S25ची किंमत इथे शोधायची आहे। मग आपण इथे SNचा फॉर्म्युला वापरू। n छेदामध्ये 2a अधिक कंसात n वजा 1 आणि d हे झाले आपले सूत्र। मग यानुसार आपल्याला S25 बरोबर 25 छेदामध्ये 2 कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत आपल्याकडे 1 आहे, अधिक 25 वजा 1 यांची किंमत 25 घेतली आणि गुणिले d ची किंमत आपल्याकडे 1 आहे। मी इथे हा भाग जात नसल्यामुळे आपण जशास तसे लिहू, आणि कंसामध्ये 2 1 2 अधिक 25 मधून 1 गेला 24 गुणिले 1। आता आपण पूर्ण हा कंस इथे सोडून घेऊ। 25 छेदात 2 आणि इथे गुणिले घेऊ आपण। आता 24 1 24, 24 आणि 2 हे आपल्याला 26 भेटतात, गुणिले 26। मग नंतर 2 1 2 हे झाले आपले 13, म्हणजे आपल्याला 25 गुणिले 13चा गुणाकार करायचा आहे। आपल्याला S25 बरोबर 25 गुणिले 13चा गुणाकार लिहायचा आहे। आपल्याला याचा गुणाकार येईल 25 गुणिले 13, 13 5 65, अच्छा 6 आले, 13 2 26 आणि 6 32 होतील, म्हणजे 325। तर आपल्याला उत्तर मिळेल आपले द टोटल नंबर ऑफ, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल इथे की टोटल नंबर ऑफ ट्रीज आर 325। तर हे आपलं उत्तर इथे आपल्याला मिळतं। अशा प्रकारे आपले प्रश्न सोडवायचे आहे। यानंतर आपण बघू पुढील प्रश्न। आपला पुढील प्रश्न आहे सचिन इन्व्हेस्टेड 500 फर्स्ट इयर 5000 फर्स्ट इयर, 7000 सेकंड इयर आणि 9000 थर्ड इयर। तर तो पहिल्या वर्षी 5000 रुपये गुंतवतो, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 असे गुंतवत जातो। तर हाऊ मच अमाऊंट डिड इन्व्हेस्ट इन
12 इयर्स, तर त्याला 12 वर्षात आपल्याला किती मिळतील असं विचारलेले आहे. इथे आपल्याला हाऊ मच अमाऊंट किंवा टोटल अमाऊंट काढायची आहे, म्हणून इथे सुद्धा आपल्याला n बरोबर 12 घ्यायचे आहे आणि S12 आपल्याला इथे शोधायचे आहे. मग इथे सुद्धा आपल्याला SNचाच फॉर्म्युला वापरायचा आहे. SN n/2 2a अधिक n वजा 1 d हे झाले आपले सूत्र. मग S12 बरोबर 12/2 इथे आपण ए साठी 5000 घेऊ आणि दोन्हीतला जे काही डी बरोबर आपल्याला घेता येईल 2000 हे डी घेऊ आपण. मग 2 गुणिले 2 गुणिले ए आपल्याकडे 5000 आहे अधिक 12 वजा 1 गुणिले डी आपल्याला 2000 आहे. मग हे भागाकार केला आपण 6 हा गुणाकार केला कंसामध्ये 10000 अधिक ही वजाबाकी 11 गुणिले 2000. 6 गुणिले हा पूर्ण कंस सोडून घेऊ किंवा 11 2 22 आणि हे 10 32,000 आले. आता आपल्याला S12 बरोबर 6 गुणिले 32,000 करायचे आहे. मग येईल आपल्याकडे याचा गुणाकार 1,92,000 म्हणजे त्याची जी काही टोटल गुंतवणूक आहे ती किती आहे 1,92,000 आहे. पुढील प्रश्न बघू आपण. पुढील प्रश्न आहे आपल्याकडे की अ मॅन एक व्यक्ती 8,000 रुपये कर्ज घेतो आणि त्यावरील 1,360 रुपये व्याज 12 महिन्यात तो पूर्ण करतो. त्याचे काही इन्स्टॉलमेंट आहेत त्याचे 12 आहेत आणि प्रत्येक हप्ता जो काही भरत आहे त्याची 40ने तो कमी होत आहे असं दाखवलेलं आहे. मग इथे आपण पहिलं तर त्यानं किती कर्ज घेतलेलं आहे 8,000 अधिक त्यावरील व्याज किती आहे 1,360 म्हणजेच 8 आणि 1 9 1,360 म्हणजे 9,360 ही टोटल रक्कम झाली त्याची. त्यानंतर जे काय आपल्याला डिस्टन्स आहे तर 40ने कमी आहे म्हणजे -40 घेऊ आणि आपण n बरोबर 12 मंथ म्हणजे 12 घेऊ. मग इथे आपल्याला असं एशियनचाच फॉर्म्युला वापरायचा n/2 2a अधिक n वजा 1 आणि d. मग आपल्याला इथे एशियन ऑलरेडीची किंमत आपल्याला माहीत आहे 9,360 बरोबर 12/2 कंसात 2a आपल्याला याची किंमत माहिती नाही. पहिला हप्ता काढायचा आहे 2a अधिक 12 वजा 1 गुणिले -40. मग इथे आपल्याला आता काय करता येईल तर हे इकडे येईल आपले म्हणजे 9,360 गुणिले 2 छेदामध्ये 12 बरोबर 2a अधिक 12तून 1 गेला 11 गुणिले -40. यानंतर मग आता आपल्याला यानंतर काय करायचे आहे. यानंतर आपल्याकडे 9,360 गुणिले 2 छेदामध्ये 12 बरोबर 2a वजा आपल्याला तो गुणाकार करून घ्यायचा आहे 11 आणि 11 चौक 44 म्हणजे 440. हा 2 1 2 2 6 12 6 1 6 6 1 6 6 पंचे 30 6 6 36 0 0
आपला हा भागाकार आलेला आहे 1560 रुपये. म्हणजे 1560 बरोबर 2A वजा 440. आता हे 440 आपण अलीकडे घेऊन येऊ. म्हणजेच 1560 अधिक 440 बरोबर 2A. आणि मग 2A बरोबर ही बेरीज येईल आपली 2000 रुपये. मग ए बरोबर 2000 भागिले 2 बेदावीस 2 0 म्हणजे एची किंमत आली आपल्याकडे 1000 रुपये. तर आपल्याला आता इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंट इथे सापडलेला आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपला 1000 आलेला आहे. आता लास्ट काढायचं आहे. मग आता लास्ट काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, तर लास्टसाठी आपल्याला आता TNचा फॉर्म्युला वापरू. म्हणजे इथे आपल्याला एची किंमत सापडली 1000 मिळाली, डिस्टन्स माहीत आहे -40, आणि आता लास्ट म्हणजे T12 आपल्याला इथे शोधायचे आहे. मग आता TNचा फॉर्म्युला वापरू. ए अधिक N वजा 1 आणि T. मग T12 बरोबर 1000 अधिक 12 वजा 1 गुणिले वजा 40. मग इथे 1000 अधिक 11 गुणिले -40. आता 1000 वजा 440 आणि मग येईल आपल्याकडं T12 बरोबर 560 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट किती मिळाला आपल्याला 560. अशा प्रकारे हा खूप मोठा प्रश्न आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 19वे पद 0. देन सो दॅट 9th इथे हे 9वे पद आपल्याला 0 दिलेले आहेत आणि 29वे पद हे 19व्या पदाच्या डबल आहे, ट्विस्ट आहे असं विचारलेलं आहे. ते दाखवायचं, प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मी ते आपण काय करू की आपल्याला 9वे पद दिलेलं आहे, 9th टर्म. मग याला TNच्या फॉर्म्युल्यानं आपल्याला सोडवायचे आहे. मग T9 बरोबर A अधिक 9D. इथे काय मिळेल आपल्याला, A प्लस हे येतील 8D बरोबर 0. हे आपण असं इक्वेशन एक घेऊ. आता आपल्याला 29वे पद 29th टर्म आपल्याला दिलेला आहे. परत TNचाच फॉर्म्युला A प्लस N मायनस 1D. मग T29 मायनस 1D म्हणजेच A प्लस 28D. तर इथे आपल्याला 28Dचं काय करायचं आहे, तर A प्लस 8D आणि प्लस 20D. कारण A प्लस 8Dची किंमत आपल्याला 1 मध्ये काय दिलेली, 0 दिलेली आहे आणि ती आता आपण 2 मधून मायनस केली तर 20D आपल्याला मिळालं. यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे, आता आपल्याला टर्म काढायचा आहे 19th. मग इथे परत TN A प्लस N मायनस 1D हे 9 A प्लस 19th मायनस 1D आणि मग A प्लस 18D आणि या 18Dची आपल्याला आता परत काय करायचे आहे, यासारखेच आपल्याला बदल करायचा आहे. म्हणजेच A अधिक 8D अधिक 10D हे ची किंमत असेल 0. म्हणजे उरेल आपल्याला इथे याला 3 नंबर. आता आपल्याला फायनल जे काय आपलं फायनल उत्तर आहे आता आपल्याला ते घ्यायचं आहे की 1 and 2 and 3. मग 2 and 3 मध्ये काय मिळालेलं आहे आपल्याला की 20D आणि इथं 10D ट्विस्ट असल्यामुळे डबल असल्यामुळे 2D. मग हे 20D बरोबर 10 दुने 20D. तर दोन्ही साईड आपल्याला इक्वल आलेले आहेत. म्हणजे हे
इथे काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. नंतर पुढील प्रश्न आहे आपल्यासाठी की 55 पदाची बेरीज सम ऑफ 3300 आहे, तर 28वे पद आपल्याला इथे शोधायचे आहे. मग आता आपल्याला इथे 3300 पदाची बेरीज दिलेली आहे. टोटल बेरीज असेल तर आपल्याला S55 बरोबर 3300 दिलेलं आहे असं गृहीत धरायचे. आणि आपल्याला ए माहिती नाही, डी सुद्धा माहिती नाही, आणि 28वा टर्म आपल्याला इथे शोधायचा आहे. मग एस यांचा फॉर्म्युला घेऊ. परत इथे आपल्याला S55 55/2 2a प्लस 55 वजा 1 डी जशास तसे. मग नंतर इथं 3300 55/2 कंसात 2a प्लस 54 डी असं आपल्याला कंसात मिळालेलं आहे. यानंतर आपल्याला आता काय करायचे आहे, यानंतर आपल्याला असे घ्यायचे आहे आता की 3300 गुणिले 2 छेदामध्ये 55 घेऊ, बरोबर इकडे 2a अधिक 54 डी असे घ्यायचे आहे. 11 त्रिक 33 2 0 55 5 1 5 5 6 30 60 आले. म्हणजे आपल्याला 60 गुणिले 2 बरोबर 2a अधिक 54 डी, 60 2 120 बरोबर 2a अधिक 54 डी. इथे आपण 2 ने भाग देऊ म्हणजे येईल आपल्याकडे इथे 60 a प्लस 27 डी. याला आपण 1 नंबर देऊ. आणि आपल्याला जे काय आता 28वे पद काढायचे आहेत, आपण आता ते काढू आपण आता. 28वे पद काढण्यासाठी आपल्याला काय करायचे, टी एनचा फॉर्म्युला वापरायचा. एन वजा 1 आणि डी. मग टी 28 बरोबर ए अधिक 28 वजा 1 आणि डी. मग टी 28 बरोबर ए अधिक 27 डी. तर आता इथे आपण हा भाग आणि हा भाग आपल्याला सारखा दिसत आहे. मग इथं असं लिहू आपण फ्रॉम 1 वरून टी 28 बरोबर 60 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपण 5 नंबरचा प्रश्न सोडवलेला आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे ते परीक्षेच्या दृष्टीने. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 350. म्हणजे 1 ते 350 मधील समसंख्येची आपल्याला बेरीज काढायची आहे. मग कोणत्या समसंख्या 2 4 6 आणि 1 ते 350 मधील आहेत, म्हणून 350 न घेता आपल्याला 348 घ्यायची. मग इथे ए बरोबर 2, डी बरोबर 2च, आणि यस किती काढायचे आहे आपल्याला, अगोदर आपण टोटल नंबर काढून घ्यावं लागतील आपल्याला. म्हणजे टी एन बरोबर 348. मग टी एनचा फॉर्म्युला वापरू. ए अधिक एन वजा 1 डी. या टी एनच्या ऐवजी आपण आता 348 घेऊ. बरोबर एची किंमत 2 अधिक आपल्याला इथे एनची किंमत काढायची आहे गुणिले 2च. मग 348 बरोबर 2 एन. एकच मिनिट, हे जरासं चुकले. इथे एची किंमत आपल्याला 2 माहिती आहे. ओके बरोबर. आता 2 अधिक कंसात एन वजा 1 आणि इथे 2च. मग 2 अधिक 2n वजा 2.
आता इथे आपल्याला (348) मधून 2 काढायचे आहेत. समोर 2n वजा 2च राहील, म्हणजे 346 बरोबर 2n वजा 2. आता परत हे 2 आपण अलीकडे घेऊन येऊ, म्हणजे 2n बरोबर 346 अधिक 2 होतील. परत 2n बरोबर 348 होईल. n बरोबर 348/2 आणि n ची किंमत 2 बे 7 14 2 8 174 आपल्याला इथे n ची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचे आहे, याची बेरीज काढायची आहे. मग इथे आपल्याला बेरीज काढण्यासाठी Sn बरोबर n/2 T1 अधिक Tn हा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. मग इथे S 174 बरोबर 174/2 कंसात T1 म्हणजे पहिले पद 2 आणि शेवटचे पद 348. 174 गुणिले 350/2 2ने इकडे भाग देऊ, म्हणजे 174 गुणिले 175 असं मिळेल. आणि फायनल आपल्याला उत्तर मिळेल. मग हा गुणाकार केल्याच्या नंतर येईल 30,450 हे आपलं उत्तर येतं. तर 1 ते 350 मधील संख्यांची जी काही बेरीज आहे ती आहे 30,450. तर अशा पद्धतीने आपण 6 प्रश्न घेतले. तर आपण पुढील प्रश्न पाहू.